नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो ज्या पण मैत्रिणी नवीन शिकणाऱ्या असतील त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आहे हा। तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे बघा, मी उंची आधी 1 इंच जे आहे एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे आणि आपली जी साईज आहे ती आहे 42 साईज आणि उंची आहे आपली 14। तर 14 मध्ये मी 1 इंच ॲड करून घेतलं, पूर्ण उंची जी आहे आपली 15। आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे, तर शोल्डर घेतलेला आहे मी 5.5 इंच। 5.5 इंच शोल्डर आणि मोंडाही आपण लगेचच टाकून घेणार आहोत 5.5 इंचाचा। आणि 5.5 इंचावर बरोबर हे बघा अशा पद्धतीने टिक मार्क करून घ्यायची आणि स्केलनी सरळ पट्टी रेष मारून घ्यायची। तर ह्या पद्धतीने शोल्डर आणि मोंडा झाला। आता छातीचा चौथा आलेला आहे आपला 10.5 इंच, म्हणजे 42 ची छाती आहे तर ती 10.5 इंचाचा चौथा आलेला आहे। तर 10.5 इंचामध्ये आपण 2 इंच मार्जिनसाठी ॲड करून 12.5 इंचाची घडी झालेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता मोंढ्याचं माप टाकायचं आहे। तर मोंढा जो आहे आपला बॅक साईडचा जो मोंढा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंचाचा आणि फ्रंट साईडचाही मोंढा मी लगेचच टाकून घेणार आहे तो 1.25 इंचाचा। तर ह्या पद्धतीने आपलं मोंढ्याचंही माप जे आहे टाकून झालेलं आहे, त्याला ह्या पद्धतीने जो आहे तो शेप देऊन घ्यायचा आहे। तर पाहू शकता तुम्ही, हा झाला आपला बॅक साईड मोंढा आणि हा जो आपल्याला दुसरा द्यायचा आहे तो आहे फ्रंट साईड मोंढा। तर दोन्ही मोंढ्यांना जो आहे आपला शेप देऊन झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं शोल्डर, तर आपली जी शोल्डर पट्टी आहे तर ती आपल्याला किती घ्यायची ती तुमच्या मनावर असते, म्हणजे आपल्या मनावर ठेवायची। तुम्हाला 2 इंच घ्यायची, 2.5 इंच घ्यायची, 3 इंच घ्यायची किंवा 3.25 इंच घ्यायची, तर ही तुमच्या मनावर आहे। तर मी 3.25 इंचाची शोल्डर पट्टी घेतलेली आहे, कारण का ह्या ताईंचा जे बांधा आहे तो खूप रुंद आहे, तर त्यांना शोल्डर जे आहे ब्रॉड लागतं। आणि उंची घेतलेली आहे 6.5 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच। तर अशा पद्धतीने हा जो आहे आपला पुढचा जो गळा आहे, कटोरी जो पार्ट आपल्याला काढायचा आहे त्याचा आपला हा पुढील गळा झालेला आहे। तर हे बघा, पुढचा गळाही झाला, आपला मोंढ्याचं मापही टाकून झालं। आता आपण योकपट्टीचं माप टाकतोय। 2.5 इंचावर योकपट्टीचं माप जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। सरळ रेष मारून घ्यायची आपल्याला योकपट्टीसाठी। आणि आपल्याला जो पॉईंट द्यायचा आहे योकपट्टीला शेप देण्यासाठी, वरतून हे बघा 1.25 इंच वाढून घेऊन पॉईंट द्यायचा आहे योकपट्टीचं 3.5 इंच। तर ह्या पद्धतीने आपल्याला योकपट्टीलाही शेप देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण योकपट्टीचं माप टाकून झालं। आता 12.5ची घडी, तर 12.5च्या निम्मे किती होतं, तर 12.5च्या निम्मे आपल्याला ज्या पण मैत्रिणी नवीन असतील त्यांना जो आहे निम्म करता येत नसेल त्यांनी अशा पद्धतीने हा टेप जो आहे 12.5 फोल्ड करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने निम्मा भाग काढायचा आहे। तर तो आलेला आहे आपला 6.25 इंच। 6.25 इंचावर पॉईंट देऊन घेतला आणि इथं 1.5 इंच, इथून आपल्याला 2.5 इंच। तर अशा पद्धतीने हा जो आहे आपला आपली जी कटोरी आहे त्या कटोरी मूळ कटोरी आहे, तर मूळ कटोरीला पॉईंट आपण देऊन आणि कटोरीला शेप जो आहे तो देऊन घेतलेला आहे। तर ह्या पद्धतीने कटोरीचं संपूर्ण माप झालं। आता योकपट्टीमध्ये आपल्याला खालती जे आपण 1 इंच वाढून घेतलेलं होतं तिथं आपल्याला योकपट्टीमध्ये 1.25 इंच वाढून घ्यायचं आहे। तर ते 1.25 इंच आपल्याला का वाढवायचं आहे, ज्या आपण वेळेस आपण पुढील भाग जो कट करतो तर आपल्याला जो पुढील भाग जो पुढं फिटिंग करायच्या वेळेस जो पुढचा भाग आहे तो उंचीला कमी पडतो। तर तो कमी पडू नये म्हणून आपल्याला योकपट्टीमध्ये 1.25 इंचाने योकपट्टी वाढून घ्यायची। आता हे बघा, आपण 1.25 इंच वाढवलेलं होतं खालती, तेही आपल्याला बॅक साईडचं कटिंग करून टाकायचं आहे। बॅक साईडचा आणि 1.25 इंचाचा काही संबंध नाही। आता आपल्याला गळा घ्यायचा, आधी आपण मोंढ्याचं माप जे आहे ते टाकून घेणार आहोत। 1.5 इंचाचा जो मोंढा आहे त्याला आपल्याला बॉक्स आहे तो करून घ्यायचा आहे। तर हे बघा, मी जे आहे गळा उंची घेतलेली आहे 5 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि 2.25 इंचाचा गळा घेतलेला आहे। आणि ह्या पद्धतीने आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आणि गोल शेप आहे तो गळ्याला देऊन घ्यायचा आहे। म्हणजे ह्यांचा जो गळा आहे तो खूप डीप आहे आणि रुंद गळा आवडतो ह्यांना। तर 4.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा, उभाही 4.5 किंवा 5 इंचावर पॉईंट देऊन 1/2 इंचावर आपल्याला टक्स पॉईंटवर तिरक्या रेषा मारून घ्यायच्या। बॅक साईड जो आहे आपला पूर्ण तयार झाला। आता हा जो आहे फ्रंट साईडची आपण कटिंग करतोय। तर 1.25 इंचाचा जो मोंढा होता आपल्याला फ्रंट साईडला
आपण जे 1.5 इंच एक्स्ट्रा होतं ते कटिंग करून घेतलेलं आहे. तर ह्या पद्धतीने जी कटोरी आहे मूळ कटोरी ती आपण ठेवून घेतलेली आहे आणि तिला न हलवता आपल्याला तिची आकृती काढून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने हे बघा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये किती वाढवायचं आहे तर मी पावणे दोन इंच वाढवून घेतलेला आहे. म्हणजे 2.25 आपल्याला त्याही कडेने वाढवायचं आणि याही कडेने आपल्याला 2.25 इंच वाढवायचं आहे. संपूर्ण जी कटोरी आहे ती आपली भरती 10.5 इंचाची. 10.5 इंचाची कटोरी भरली तर 10.5च्या निम्मा आपलं येतं आहे 5.25 इंच. 5.25 इंचावर एक पॉईंट देऊन घेतला आपण. इथून जे आहे मोजून घ्यायचं आपलं जे निम्म बरोबर भरतंय का. वरतून आपल्याला 1 इंच आणि खालती जे आहे आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. हा पॉईंट जो आहे तो 2.25चा ह्या 1.5ला जॉईंट करायचा. हाही 2.25चा पॉईंट आहे तो या 1.5ला जॉईंट करायचा. तर हे बघा व इथून जे आहे आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. इथूनही 1.5 इंच वाढवून घ्यायचं आणि तिरकी रेष जी आहे ती मारून घ्यायची. आणि तुमची जी कटोरी आहे त्या कटोरीला तुम्हाला जितका गोल शेप देता येईल तितका तुम्ही गोल शेप द्यायचा. तर गोल शेप दिल्यामुळं काय होणार आहे तुमची जी कटोरी आहे ती एकदम गोल आकारामध्ये तुमच्या ज्या क्रॉसपट्टीमध्ये जी आहे ती तुमची कटोरी एकदम फिट बसणार आहे. इथून जे आहे बघा 1.5 इंच पॉईंट, इथूनही 1.5 इंच म्हणजे हा जो आहे आपला टक्स पॉईंट. तर हा जो आहे आपला जो मूळ टक्स कटोरीचा तो आपण टाकून घेतला. चला आता आपली जी कटोरी आहे तीही आपण लगेच कटिंग करून घेणार आहोत. तर कटोरी कटिंग केल्यानंतर ह्या पद्धतीने तयार झाली. आता जो आपला टक्स घेतलेला होता आपण आडवा 1.5 आणि उभा 2.5. तर या पद्धतीने ही कटोरीला पाहू शकता तुम्ही. टक्स जो आहे तो खूप छान आलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करू तर त्यावेळेस आपल्या ब्लाऊजला जी फिनिशिंग आहे ती ह्या पद्धतीने येणार आहे. तर अशा पद्धतीने हा जो आहे आपला संपूर्ण जो कटोरी ब्लाऊजचा जो कटिंगचा व्हिडिओ आहे 42 साईजचा तो आता आपला तयार झालेला आहे. आता आपण बाही कटिंग करू. बाही उंची घेतली आपण 4 इंच 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. 7.25 इंचाचा दंड घेर आहे. 2 इंच मार्जिनसाठी. इथून 1 इंचावर पॉईंट घ्यायचा आणि कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंचाची. तिथंही आपण एक सरळ रेष मारून घ्यायची आणि इथंही ते आपल्याला 2 ज्या रेषा आहेत त्या दंडघेराच्या आणि मार्जिनच्या त्या तिरक्या मारून घ्यायच्या. आणि या पद्धतीने जो आहे आपल्या बाहीला शेप द्यायचा आहे. आणि आपल्याला समजा आपली बाही आहे तर ती बाही जर अस्तरची असली तर तिच्यामध्ये तुम्ही 1 इंच वाढवायचं आहे. आणि जर साधा ब्लाऊज असला, साधी बाही जर असली तिच्यामध्ये 2 इंच किंवा 1.5 इंच अशा पद्धतीने तुम्ही कटिंगच्या वेळेस वाढून घ्यायचा आहे. तर संपूर्ण जो आजचा व्हिडिओ आहे ज्या पण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहे त्यांच्यासाठीच मी स्पेशल तयार केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर तुम्हाला आजचा आवडला तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक पण करा आणि कमेंटही करा. आणि अतिशय खूप सोपी पद्धत आहे. ज्या पण म्हणजे कितीही अडाणी असली कोणालाही समजा कळत नसलं त्यांनाही कळेल इतकी सोपी पद्धत आहे. तर पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.